रक्त जर महापौर मराठी बसला नाही तर रक्त सांडेल. सो आमची विनंती आहे की तो रक्त फक्त मराठी माणसाचा नसला पाहिजे. आंदोलन असेल, रक्त सांडेल. काल मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये मराठी महापौर व अन्यथा रक्त सांडू अशा प्रकारची त्यांनी चेतावणी दिली होती. यावर मनसेचे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी मात्र याचे पुढे जाऊन असं सांगितलं की जे रक्त सांडेल ते मराठीचं नसावं. त्यांचं काय म्हणणं आहे या बाबतीत आपण बघावं. मीरा भाईंदरमधील भाजपाच्या नवनिर्वाचित सगळ्याच पक्षाच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचं अभिनंदन करतो आणि एक सगळ्यांना खात्री देतो की विकासाच्या कामात महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही तुमच्या सोबत असेल. जिथे विकासाचा विषय असेल तिथे आम्ही कुठल्याही प्रकारची चुकीची भूमिका आमच्या पक्षाकडनं कधीही घेतली जाणार नाही. परंतु विषय ज्यावेळेला महापौर पदाचा येतो, जसं एकीकरण समितीने जे सांगितलं, आम्हीही त्याच भूमिकेवर ठाम आहोत की मीरा भाईंदरचा महापौर हा मराठीच असला पाहिजे. कारण शेवटी हे महाराष्ट्रात आहे ना, सो तिथला पहिला अधिकार भूमिपुत्रांचा आहे आणि तुमच्या पक्षातही अनेक भूमिपुत्र आता निवडून आले तर त्यांना न्याय द्या. तर आमची परत एकदा मागणी आहे की मीरा भाईंदरमधला महापौर हा मराठीच असला पाहिजे. आणि एकीकरण समितीला माझी विनंती आहे, तुम्ही जे म्हटलात की रक्त जर महापौर मराठी बसला नाही तर रक्त सांडेल. सो आमची विनंती आहे की तो रक्त फक्त मराठी माणसाचा नसला पाहिजे. एवढीच माझी विनंती आहे. अपेक्षित आहे की मीरा भाईंदरचा पुढचा महापौर एखादी महिला किंवा एखादी पुरुष हा मराठीच असेल. जी विनंती आहे की मराठी महापौरच बनला पाहिजे. ते बघत असाल दिवसेंदिवस या ठिकाणी जे उद्योग येत आहेत, आता उद्योगाच्या माध्यमातून आज या ठिकाणी मराठी लोकांचं खचीकरण केलं जात आहे. त्यामुळे असं खचीकरण होता कामा नये. आणि महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामध्ये आपलं मराठी माणसंच महापौर बनायला पाहिजे. प्रथम नागरिक हा महापौर मराठी माणूस असायला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. त्याचबरोबर आम्ही इतर पण जे पक्ष आहेत, मग पक्ष कुठलाही असू दे, ह्याच्यामध्ये पक्षाचं आम्ही कुठेच भेदभाव काही करत नाही आहे. पक्ष कुठलाही असू दे, त्यामधले जी मेन जी पदं असतील, जे स्थायी समिती वगैरे असेल, ही मराठी माणसांनी करावे, त्या भूषावे अशी आमची मागणी असेल. त्या प्रकारचं पत्र पण आम्ही दिलेलं आहे. नरेंद्र मेहता यांना पत्र दिलेलं आहे. त्या पत्राचं अंमलबजावणी करतील ही पुरी अपेक्षा आहे. काय नेमकं जर महापौर मराठी नसलं तर काय भूमिका असणार मराठी एकीकरण समितीची? नाही, दुसरं संयुक्त मराठाचा लढा यांना बघायला मिळणार आहे या मीरा भाईंदर महानगरपालिका स्वरूप काय असणार आहे, काय नेमकं दुसरं उग्र आंदोलन असेल, रक्त सांडेल. इथे कोणाचाही मृत्यू झाला, मी जर माझ्यावर जरी गोळ्या घातल्या पोलिसांनी तर माझं बलिदान द्यायला मी तयार आहे. परंतु अमराठी महापौर या मीरा भाईंदर महानगरपालिकेवर मराठी एकीकरण समिती बसू देणार नाही. हे पोलीस प्रशासनाने पण आतापासून लक्षात घ्या, माननीय मुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्या आणि इकडचे जे कोणी ते नेते आहेत हे स्वतःला कार्यसम्राट समजतात, यांनी आतापासून लक्षात घ्या. तुम्हाला